विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रतीक्षा पडलेली होती की एकंदरीत आमचं कॉलेज केव्हा चालू होईल. परंतु यावरती सुद्धा आय-एन-सीने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत तुमचं कॉलेज केव्हा सुरळीत चालू होऊन जाईल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. बघा, 17 सप्टेंबर 2025 ला आय-एन-सीने एक ऑफिशियल PDF पब्लिश केलेली आहे. त्या सर्क्युलरनुसार काय महत्त्वाची माहिती आहे ते आपण सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खालील जी नोटिफिकेशन आहे त्यावरती तुम्हाला सब्जेक्ट शो होत असेल की एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट ऑफ ॲडमिशन फॉर ऑल नर्सिंग प्रोग्राम फॉर अकॅडमिक इयर 2025-2026. बघा, 2025 आणि 26 साठी जे काही नर्सिंगचे कोर्सेस आहे त्या नर्सिंगच्या कोर्सेसला लास्ट डेट ॲडमिशनची आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज सगळ्या नर्सिंग ॲस्पिरंटसाठी आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंग कॅपराउंड फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की एकंदरीत आमचं कॉलेज हे केव्हा चालू होऊन जाईल. पण विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत ॲडमिशन प्रोसेस हीच लांबणीवरती गेलेली आहे. त्याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की 40% पेक्षा कमी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आता BSc नर्सिंगला प्रवेश घेता येईल. तर त्याबद्दलचं जे सर्क्युलर होतं, तर त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो, BSc नर्सिंग आणि ॲज वेल ॲज जे अदर नर्सिंग कोर्सेस आहे त्या नर्सिंग कोर्सेसची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला शो होत असेल इन कंटिन्युएशन टू अर्लियर नोटिफिकेशन नंबर 1 2025 and number 2, Indian Nursing Council has extended the last date of admission to nursing program, that is ANM, GNM, BSc Nursing, PB Nursing, MSc Nursing and PhD Nursing, Post Basic Diploma and Nurse Practitioner Program from 30 September 2025 to 31 October 2025. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची सूचना यामध्ये दिलेली आहे. ANM असो, GNM असो, BSc नर्सिंग असो, ॲज वेल ॲज पोस्ट बेसिक नर्सिंग असो, MSc नर्सिंग असो किंवा PhD नर्सिंग असो, या सारख्या सगळ्या नर्सिंग कोर्सेससाठी आय-एन-सीने विद्यार्थी मित्रांनो लास्ट डेट जी होती ती 31 सप्टेंबर होती. आता ती काय केलेली आहे, ती 31 ऑक्टोबर केलेली आहे. तर या अनुषंगाने तुम्हाला कळत असेल की जी ॲडमिशन प्रोसेस होती ती कम्प्लीटच झालेली नाही. तर त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलेलं असेल आणि तुम्हाला प्रतीक्षा होती की आमचं कॉलेज या तारखेला चालू होऊन जाईल, तर हो, मी तुम्हाला माहिती अचूक सांगितलेली होती. परंतु वेळीच आय-एन-सीने सर्क्युलर चेंज केलं आणि पर्सेंटाईलचा जो क्रायटेरिया आहे तो चेंज केल्यामुळे एकंदरीत तुमचे जे कॉलेज आहे ते लेट ओपन होऊन जातील. म्हणजे एकंदरीत मी तुम्हाला तो व्हिडिओ बनवलेला होता की दिवाळीनंतर कॉलेज चालू होऊन जातील, तर नक्की त्याच क्रायटेरियामध्ये आता कॉलेज ओपनिंगचा जो सीन आहे तो ओपन होऊन जाईल. त्यामध्ये त्यांनी खाली सांगितलेलं आहे, प्लीज नोट दॅट द नो फर्दर एक्सटेन्शन विल बी ग्रँटेड. ठीक आहे, आता जे काही आय-एन-सी आहे किंवा जे पर्टिक्युलर ऑथॉरिटी आहे ते तर सांगणार आहे की यानंतर ॲडमिशन जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. तर त्या अंतर्गत 30 ऑक्टोबर नंतर कोणत्याही प्रकारचे ॲडमिशन घेण्यात येणार नाही. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. परंतु एकंदरीत ज्या विद्यार्थी नाराज झालेले असतील की त्यांना एकंदरीत आमचं सिलेबस केव्हा चालू होऊन जाईल, आम्हाला एकंदरीत रेग्युलर क्लासेस केव्हा होऊन जातील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची सूचना होती. तुमचे जे मित्र आणि मैत्रिणी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना ही पूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होऊन जाईल. आता प्रश्न पडतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही BSc नर्सिंग फर्स्ट सेमसाठी इनरोल झालेले आहेत, म्हणजे एकंदरीत तुमचं ॲडमिशन कन्फर्मेशन झालेलं आहे. पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट टीचिंग ॲज वेल ॲज काही गोष्टी कॉलेजकडून जे शिकवलेले असतात ते समजत नाही. रेग्युलर नोट्स काय असतात, रेग्युलर PDF काय असतात, ॲज वेल ॲज आन्सर रायटिंग कशी करायची, कोणकोणते सब्जेक्ट असतात, कोणत्या सब्जेक्टवरती वेटेज किती असते, वेगवेगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते असतात, यावरती संपूर्ण डिस्कशन कोणत्याही यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार नाही. परंतु तुमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महानर्सिंग टीमद्वारे तुम्हाला BSc नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टर पॅटर्ननुसार ॲज वेल ॲज इम्पॉर्टंट टॉपिक्सनुसार आन्सर रायटिंग, रेग्युलर व्हिडिओज, PPT आणि नोट्सनुसार तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, आता हे गायडन्स नक्कीच तुम्हाला ॲडमिशन जेव्हा कन्फर्मेशन सगळ्यांची होईल त्यानंतरच आपण हे चालू करण्यात येणार आहे. ठीक आहे, यावरती सुद्धा काही टर्म्स आणि कंडिशन असतील त्या सुद्धा तुम्हाला वेळोवेळी सांगण्यामध्ये येईल. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट
की जर जे विद्यार्थी नवीन या चॅनलवरती व्हिजिट करत असाल आणि त्यांना BSc नर्सिंग बद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या फ्री व्हॉट्सॲप काउन्सिलिंग जो ग्रुप आहे आमचा त्यावरती जॉईन होऊ शकता आणि तिथे आम्हाला तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.